Hallelujah. 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 And this is time for God's word. ही बोधवचनाची वेळ आहे. And I'm very thankful for God that He gave me this opportunity to share His word to you. देवाला मी खूप धन्यवाद देतो कारण देवाने मला ही सुंदर संधी दिलेली आहे की त्याचं वचन तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी. So we should give thanks to God that the God protect us from all the danger in last year. आणि मागच्या वर्षामध्ये अनेक हानीपासून परमेश्वराने आपल्याला आपलं रक्षण केल्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. And this is the first Sunday of this year. आणि या वर्षाचा हा पहिला संडे आहे. So today's my topic is आणि आजचा जो माझा मुद्दा जो आहे a new beginning with the God. आणि नवीन सुरुवात, देवासोबत नवीन सुरुवात. Hallelujah. हालेलुया. The meaning of this topic is आणि या टॉपिकचा अर्थ काय आहे? in this year या वर्षामध्ये we are beginning with the God. आणि आपण या वर्षामध्ये देवासोबत सुरुवात करायची आहे. Hallelujah. हालेलुया. So I will give you some introduction about this topic. आणि या विषयाचं मी तुम्हाला थोडीशी प्रस्तावना सांगू इच्छित आहे. That is, आणि ती काय आहे? the new year has begun. आणि नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. The dates are changes. आणि तारखा ज्या आहेत त्या बदलत राहतील. The year has changed. आणि वर्ष जे आहेत तेही बदलत राहतील. But the God's love for us is not changing any time. पण देवाचं जे प्रेम आहे आपल्यासाठी ते कधीही बदलत नाही प्रियांनो. Hallelujah. हालेलुया. So today's the meaning of this topic is आणि ह्या मुद्द्याचा हा विषयाचा अर्थ काय आहे? in this year या वर्षामध्ये we are beginning with the God. आपण देवासोबत सुरुवात करायची आहे. From last 2-3 years, आणि मागच्या काही 3-4 वर्षामध्ये how much time passed in your life, आणि जेवढा काळ तुमच्या जीवनामध्ये गेलेला आहे you tried by yourself, आणि तुम्ही स्वतःच प्रयत्न करून थकला असाल. but in this year पण या वर्षामध्ये we are starting this year with the Lord. आणि जेव्हा आपण देवासोबत या वर्षाला सुरुवात करू We have to start the beginning with the God. आपण देवासोबत या वर्षाला सुरुवात करूया. Hallelujah. हालेलुया. For some people last year is not good for some peoples. आणि मागचं वर्ष काही लोकांसाठी काही चांगलं गेलं नाही. Some have experienced some problems in their life. आणि मागच्या वर्षामध्ये काही लोकांना प्रॉब्लेम्स आलेत, समस्या आल्यात. But God's people don't worry. पण देवाच्या लोकांनो काळजी करू नका. The God is preparing you in last year. आणि कदाचित मागच्या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला तयार करत होता. The last year tested us. आणि मागच्या वर्षामध्ये परमेश्वर आपल्याला टेस्ट करत होता. Last year taught us. आणि तो आपल्याला शिकवत होता. But this year पण या वर्षामध्ये God is preparing us. आणि या वर्षामध्ये परमेश्वर आपल्याला तयार करणार आहे. This year is not ordinary. आणि हे जे वर्ष आहे ते सर्वसामान्य असं वर्ष नाही आहे. This year is an opportunity that God gives us to build our spiritual life and physical life. आणि या वर्षामध्ये परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे की आपलं आत्मिक आणि मानसिक जीवन जे आहे ते आपल्याला बिल्ड करायचं आहे या वर्षामध्ये. In Bible, या पवित्र शास्त्रामध्ये in Bible, Ephesians chapter 3 and verse 1 says that शास्त्रे to everyone there is a season and a time for every purpose under heaven. Ephesians chapter 3 and verse says that उपदेशकाचं पुस्तक, नीतिसूत्रानंतर उपदेशकाचं पुस्तक chapter 3 and verse says that याचा 3रा अध्याय for everything there is a season and a time for every purpose under heaven. आणि या ठिकाणी पहिलं वचन काय सांगत आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक उचित वेळ आणि काळ असते प्रियांनो. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांनो, some of people think that some people will think that आणि काही लोक असा विचार करतात from so many years we are believing in God. खूप वर्ष झाली आम्ही देवावरती विश्वास ठेवत We आहे. are Christians. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. But why good things are not happening in our life? पण का चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत नाही? But the God's word says that
पण देवाचं वचन या ठिकाणी काय सांगत आहे? To everything there is a season, प्रत्येक गोष्टीसाठी एक उचित काळ असतो. and a time for every purpose under the heaven. आणि स्वर्गामध्ये काय आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक हेतू आहे. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांनो, the God has given you some particular time in your life to good things happen in your life. तुमच्या जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी घडाव्यास जर इच्छा असेल तर देवाचे जे एक काळ आहे देवानं नेमलेला, त्या काळाची आपण वाट पाहिली पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So the first point is, पहिला जो मुद्दा आहे, God is calling us into a new chapter. The God is calling us into a new season. आणि परमेश्वर आपल्याला बोलावत आहे एका नवीन हंगामासाठी. Hallelujah. हालेलुया. So meaning of this point is, आणि या मुद्द्याचा अर्थ काय आहे? as I told you in a verse, that verse, आणि या वचनामध्ये सांगितलेला आहे अर्थ त्याचा. every season has a purpose. आणि प्रत्येक जो हंगाम आहे त्याला एक हेतू आहे. Some seasons means some a particular time period or a particular time. आणि सीझन म्हणजे काय? एक विशिष्ट काळ यालाच आपण म्हणजे सीझन म्हणतो. So every time period or season has its purpose. आणि प्रत्येक एक काळाला किंवा प्रत्येक एक वेळेला एक हेतू असतो. Some seasons are for breaking. Some seasons are for breaking. Some seasons are for learning things. आणि असं आपल्या जीवनामध्ये एक काळ असतो की त्या काळामध्ये आपण ब्रेक होत असतो. आणि असा एक काळ आपल्या जीवनामध्ये असतो की त्यामध्ये आपण तयार होत असतो. And some time are for rising. आणि काही काळ आपल्या जीवनामध्ये असाही येऊन जातो की त्या काळामध्ये आपण उभे राहतो, आपण उठवले जातो. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांनो, what did you not get in the last year? आणि मागच्या वर्षामध्ये तुम्हाला ज्याही काही गोष्टी मिळाल्या नाहीत, Because it is not because you are a failure. हे तुमचे काय अपयश नाही प्रियानो. That was a time that God was preparing for the big things. आणि मोठ्या गोष्टीसाठी परमेश्वर तुम्हाला मागच्या वर्षामध्ये तयार करत होता. But the God saying is today, आणि देव आज काय तुम्हाला सांगत आहे? in Isaiah chapter 43 and verse 19 says that, आणि यशायाचं पुस्तक याचा 43 अध्याय and verse 19, आणि 19 वचन and verse 19 says that, see, I am doing a new thing, now it's spring. 43 and verse 19. हा. Isaiah chapter 43 and verse 19 says that, आणि यशाचं पुस्तक याचा 43 अध्याय आणि 19 वचन आपण वाचूयात प्रियानो. see, I am doing a new thing, now it's spring up. Do you not perceive it? पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? Hallelujah. हालेलुया. So the God is saying today to us, आणि देव आपल्याला आज काय सांगत आहे? the God is making new things in our life. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करू इच्छित Do आहे. you want to see or not? आणि तुम्हाला ती पाहायची आहे की नाही? Do you want to receive or not? तुम्हाला ती पाहायची आहे का नाही? So God's people, देवाच्या लोकांनो, in this year, या वर्षामध्ये the God will make supernatural things in our life. आणि या वर्षामध्ये परमेश्वर आपल्या जीवनामध्ये एक अद्भुत अशा गोष्टी करणार आहे. This is our year. हे वर्ष जे आहे ते आपलं वर्ष असणार आहे. Hallelujah. And हालेलुया. I'm not saying to you, आणि हे मी सांगत नाहीये, the God word said is said to you. देवाचं वचन हे स्वतः तुम्हाला सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव करो आणि सर्व वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू.